आपलं ज्यावेळेस 40 ते 45 दिवसाचं सोयाबीन पीक असतं यामध्ये आपल्याला दुसरी महत्वाची फवारणी घेणं जास्त गरजेचं असतं। तर शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस संकेत बोटे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम एक कीटकनाशक घ्यायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण आदामा कंपनीचं बॅराझाइड हे आपल्याला प्रतिपंपाला 30 ml एवढ्या प्रमाणात आपण घेऊ शकता। तर शेतकरी मित्रांनो, जर अळीचा प्रादुर्भाव कमी असेल तर अजून एक तुम्हाला सांगतो की इमामेक्टिन बेंझोएट हे कंटेंट असलेलं तुम्ही प्रोक्लेम देखील या ठिकाणी वापरू शकता। यासोबत फुलाची चांगली सेटिंग व्हावी व फुलगळ होऊ नये त्यासाठी आपण यामध्ये टाटा बहार हे प्रतिपंपाला आपण 40 ml या प्रमाणात घ्यायचं आहे। यामध्ये एक ICL ची ग्रेड येते 10-54-10 म्हणजे 10% नायट्रोजन, 54% फॉस्फरस आणि 10% पोटॅश। यामध्ये ज्यावेळेस आपली फुलकळीची सेटिंग होत असते त्यावेळेस आपल्याला जास्तीत जास्त फॉस्फरसची गरज असते। याचं जे प्रमाण राहणार आहे तर प्रतिपंपाला 100 ग्रॅम एवढं राहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या सर्वांचा रिझल्ट कसा येतो हे आम्हाला नक्कीच कमेंट मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या प्रॉफिटवाली शेतीला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।